नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये माझी डेली लाईफ डेली रुटीन पाहायला भेटते. विशेष असं काही नाही. मी रोज जे माझ्या लाईफमध्ये जे घडामोडी जे घडतं तेच मी रिअलमध्ये दाखवत असते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि इथे मी सकाळच्या जेवणामध्ये मस्त अशी लाल मसाल्याची मटकी केली होती आणि रात्रीच इथे कारलंही मी उकडून ठेवलं होतं, जे की आज सकाळी मी बनवत होते. त्यासाठी मी शेंगदाणे, लसूण, मिरची, कोथिंबीर असं याचं सर्व वाटण करून घेतलं होतं आणि कारलं उकडलेलं होतं. त्यातल्या बिया काढून मी हे सर्व वाटण एक एक करून सर्व फोडीमध्ये भरून घेत होते. आणि ज्यावेळेस आपल्याला कारलं करायचं आहे त्यावेळेस कापून 1 तास आधी मिठामध्ये म्हणजे मीठ त्यामध्ये भरून असं साईडला 1 तास ठेवून द्यायचं. आणि मीठ चांगलं मुरलं की त्यावेळेस त्यामध्ये थोडं पाणी टाकून उकडायला ठेवायचं. या पद्धतीने जर कारलं केलं तर अजिबातच कडू होत नाही. आणि तसंच मी इथं कारलं उकडून ठेवलं होतं. तर पहा, माझा मसालाही सर्व कारल्यामध्ये भरून रेडी झालेला आहे. लगेचच मी इकडे चूल पेटून घेतली आणि लगेचच कढई ठेवली. कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, थोडीशी हळद आणि लगेचच मसाला भरून ठेवलेलं कारलं हे एक एक फोड करून सर्व त्यामध्ये टाकून घेतलं. आणि ताटामध्ये जो उरलेला मसाला असतो तोही त्याच्यामध्ये टाकून घेतला. आणि मिठाची शक्यतो गरजच पडत नाही. गरज पडल्यास थोडंसं चवीनुसार टाकायचं आणि लई जास्त वेळ नाही, असंच 1-2 मिनिटे परतून घ्यायचं. तर पहा, इथे आपलं मस्तपैकी कडू न होणारं कारलं हे रेडी झालेलं आहे. आणि लगेचच मी चूल पेटलेलीच होती. तर आणि बऱ्याच दिवसापासून आमच्या इथं बाजरीचं पीठ आणलं होतं, त्यामुळे सर्वांसाठी आज भाकरीच बनवायच्या होत्या. तर पहा, इथे मी भाकरी एक एक करून घेत आहे. आणि पूर्वीचे लोक म्हणजे रोजच भाकरीच राहायची, शक्यतो ज्वारीची किंवा बाजरीची किंवा कशाची भाकरीच राहायची. आजकाल प्रत्येकाच्याच घरात पोळ्या म्हणजे चपाती ही असते आणि त्यामुळे अशी कधीतरी भाकरी केली तर खरंच छान लागते. त्यामुळे आज मी सर्वांसाठी भाकरीच बनवत होते. गॅसवर भाकरी एवढ्या छान पण येत नाहीत आणि कडक पण होत नाहीत, अशी पोळीसारखी लुचलुच होते. तर इथे पहा, किती मस्त कडक अशी भाकर भाजलेली आहे. आणि लगेचच मी इकडं तवा मोकळा झाल्यावरती शेंगदाण्याची चटणीही करून ठेवली, ज्यांना भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी. आणि ही मिरची मी मिक्सरच्या भांड्यावरती अगोदर बारीक करून तव्यावरती तळून घेतली. पहिल्या बायका तव्यावरच रगडून घ्यायच्यात, तर ती छान लागायची. आणि सर्व आवरून इथे थोडीशी शॉपिंग करण्यासाठी दुकानात गेलो. तर मुलांना विचारलं, हे बाहुलं तुम्हाला घ्यायचं का? तर मुले म्हणतात, हे बाहुलं नको, हे मम्माच घेऊ. आणि तिथून आल्यानंतर मी यांचे नखं काढत होते. तर माझ्या हातातून नेल कटर घेऊन हे पहा, एकमेकांचे नखे काढत आहेत. नखे काढणं कमी आणि मस्तीच जास्त चालू आहे. मला पण काढून देत नाही आणि तेही काढत नाहीत. मग नखे काढण्याचं सोडून यांना मला असं वाटलं थोडीशी भूक लागली असेल, म्हणून यांना मी आणलेलं डाळिंब सोलून देत होते. तर हे यांचं पहा असं खाणं चालू आहे. पिल्लू तरी थोडा थोडा करून खात असतो, पण दादा मला प्रत्येक गोष्टीत मदत करतो. तर पहा, ही आई याची अशी मदत चालू आहे. डाळिंब माझ्या हातातून चाकू घेऊन डाळिंब कापतोय आणि पिल्लूने तर पहा एकखटीच खाऊन घेतलं सर्व खाली सांडून. आणि हे पहा, पप्पा बाहेर चरण्यासाठी गाईला बांधलं होतं आणि जास्तच ऊन पडल्यामुळे परत त्यांनी घरी घेऊन आले. आणि इथे पहा, तिला नळी लावून मस्त अशी धुवून काढत आहेत, आंघोळ घालत आहेत. तर तिलाही किती छान वाटतंय पहा, तीही मस्त अशी गार पाण्याने आंघोळ करून घेत आहे. आणि मुक्या जनावरांना आपण जेवढंही प्रेमळ जीव लावू तेवढं ते जास्त आपल्या जवळ येतं. तर पहा, इथे आमच्या गाईचं हे सर्व पप्पाच करत असतात, दुधापासून तर अगदी त्यांच्या चाऱ्यापर्यंत. तर ती त्यांनाच पहा सगळं कसं मस्तपैकी करून देत आहे. पूर्वी प्रत्येकाच्याच दारात गावरान गाई ही एक का होईना पण असायचीच. आता गावरान गाय ही क्वचितच दिसते. आता सर्व ह्या अशाच गाया आहेत आणि ह्या अशाच गायींचं दूध खायला भेटतं आजकाल. गावरान गाईचं मुलांसाठी दूध एकदम चांगलं असतं, पण शक्यतो ते आता मिळतच नाही. आणि या आमच्या गाईला एक सवय आहे, जी की ती कशातच पाणी पित नाही हारांजून सोडून. त्यामुळे रोजच आम्हाला हारांजून भरूनच ठेवावा लागतो, का काय माहीत, पण तिला सवय लागून गेली आहे. सर्व झाडाच्या मध्येच हारांजून आहे. कदाचित त्यातील पाणी हे एकदम थंड असल्यामुळे तिला आवडत असावं. ती म्हणजे दुसरं कशातच पाणी ठेवलं तर पित नाही. आणि या रांजातून पूर्णपणे पाणी ती सर्व पिऊन घेत असते. त्यामुळे रोज 2 टाईम तो रांजून आम्हाला भरूनच ठेवावा लागतो. तर पहा, इथे रांजून भरून मी इकडे पेरूच्या झाडाला पाणी देत आहे, कारण की या झाडाला भरपूर असे पेरू लागलेले आहेत. पण आम्ही जिथे राहतो तिथे एकदम खडकाचा भाग आहे, त्यामुळे या झाडांना कदाचित त्यांना जे द्रव जे अन्नपदार्थ पाहिजे असेल ते पुरेसे भेटत नसावे. म्हणून पहा, दुपारच्या भरी हे पेरूचे झाड एकदम असे केविलवाणे सुकल्यावाने दिसते.
त्यामुळे इथे आम्ही रोज याला 1 तास का होईना पण नळी सोडून असं पाणी देत असतो. आणि याला फळे पहा किती लागलेली आहेत. आणि पाण्याच्या अभावामुळे हे पेरू ही पहा कसे सुकल्यासारखे वाटत आहेत. म्हणजे भरपूर सारे लागलेले आहेत पण ते मोठेच होईनात का काय माहिती. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.